आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आईची खूप आठवण येत असेल ना? हो ना, खूप आठवण येते. तुझ्या आईच्या बाबतीत जे काही घडलंय ना ते चुकीचंच घडलंय. त्या कधी कुणाचा खून वगैरे करू शकत नाहीत ग. अगदी खरं आहे. मी तर म्हणते त्यांनी हा खून केलेलाच नाहीये. हे पण खरं आहे. मला तर वाटतंय रूपाचंच काम. तुला काय वाटतंय? अगं हे तिचंच काम आहे. काय पापी बाई आहे बघ ना. म्हणजे तुझी आई तिला अगदी लहान बहीणच समजत होती. तिला काय हवं नको ते पण बघत होती. पण तिने तेच केलं जे तिला करायचं होतं. आता मी बघ आत्ता आली काल परवा, पण तरी तुझ्या आईबद्दल असा वाईट विचार माझ्या मनातही कधी नाही आला ग. आणि ही एवढे वर्ष राहूनही असं वागते. तिच्या या अशा वागण्याला काय बोलावं तेच मला सुचत नाही. जाऊ दे, तुझ्यासारखे सगळीच चांगली माणसं नसतात. अगं पण अशा लोकांना सोडूनही चालणार नाही ना. जोपर्यंत तिच्यासारखे खरे गुन्हेगार जेलमध्ये जात नाहीत ना तोपर्यंत तुझ्या आईची सुद्धा सुटका होणार नाही. तुला एक सांगू का मावशी? या घरात माझ्यानंतर माझ्या आईचा विचार करणारी फक्त तूच आहेस. मी तर म्हणते तू यापुढं आईच्या बाबतीत अजिबातच काळजी करू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर. पण मला सांग, हे सगळं रूपाने केलंय याचा काही पुरावा आहे तुझ्याकडं? हो आहे ना. तो पुरावा बघितल्यावर कोणाच्याही लक्षात येईल हे सगळं रूपामावशीनेच केलंय. मग तर तो पुरावा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो पुरावा जर आपण ताब्यात नाही घेतला ना तर ती तुझी रूपा मावशी काहीही करू शकते. तो पुरावा नष्ट सुद्धा करू शकते. म्हणूनच मी तो पुरावा अशा ठिकाणी ठेवलाय कोणाला सापडणारच नाही. तुझा नक्की माझ्यावर विश्वास आहे ना? हो मावशी, माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. मग तो कुठं लपवून ठेवलायस ते मला सांग ना. म्हणजे पोलीस येईपर्यंत मी त्याच्यावर लक्ष ठेवेन. नाहीतर ती रूपा मावशी कशी आहे तुला माहिती आहे ना. हो बरोबर बोलतेस तू. मग सांग कुठे आहे ते? पण नक्की तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही ग, तू सांग पटकन. किचन मधल्या ड्रॉवर मध्ये मी सगळं लपवून ठेवलंय. बर, तू आता अभ्यास करायला जा. तुझ्या आईला सोडवण्यासाठी काय करायचंय ना ते मी बघते.